नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघू बुद्धिमत्ता स्पेशल पेपर विश्लेषण। फक्त या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ताचं मी कव्हर करतो जे की आजच्या पेपरला झाले पोलीस भरतीच्या 2024 ला जे विचारलं गेलेलं आहे। 7 जुलै 2024 चा जे पेपर आहे बुद्धिमत्ताचं आणि नाशिक आणि जळगावचं जे पेपर आहे मी ते कव्हर करायचा प्रयत्न करतो। त्यामध्ये फक्त आणि फक्त बुद्धिमत्तेचेच प्रश्न मी घेतोय। चला डायरेक्ट सुरू करू। माझ्याकडे ही पीडीएफ आली आहे आणि आपण डायरेक्ट बघू। आता मी सुद्धा पहिल्यांदाच बघतोय तुमच्यासारखा, कारण की कंटिन्यू बॅचेस चालू असतात, तो बिझी असतो, आता बघायला वेळ नाही, स्वतः बघितलेला। चला डायरेक्ट सुरू करू। बघा काय ZABYWDEV। अच्छा हे प्रश्न नाहीये, म्हणजे हे ते हँड रिटन आहे वाटतं। ठीक आहे, हे हँड रिटन आहे, हे लगेच दिसून येते। हे जे दिसते बाळा हे हँड रिटन आहे, हे स्किप करू आपण। ठीक आहे, पहिल्याला क्लिअर करू द्या। पता नाही क्या क्या लिखा है, पडत पुढे बघा। ZABYWDEV TGHS आणि NMAZ असं दिलंय। पण म्हटलं की खाली प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल बघा। एकदम सोपं काम केलंय, अपोजिट घेतलंय। पहिला कळलं, पहिला दिसलं काय, A च्या अपोजिट Z, B च्या अपोजिट Y। अच्छा पुढे घेतलाय D च्या अपोजिट W, E च्या अपोजिट V। ओके, मग यामध्ये बघा ना काय केलेलं त्यांनी, A B। आता जे मध्ये लिहितोय या कलरने, ब्लू कलरने, ते स्किप आहे। A B C D E F, F काय केलं, स्किप केलंय, म्हणजे सोडून दिलेलं आहे F। ओके, त्यानंतर G H I स्किप केलेलं आहे I। अच्छा I नंतर काय असेल J आणि K। का असं J आणि K, कारण की बघा A च्या पुढचा नंबर किंवा अंक काय आहे, किंवा अक्षर काय B आहे A B C D E, त्याच पद्धतीने J K। आणि काय केलेलं आहे की हे जे अक्षर आहे ना त्याचा फॅक्टर पाडलेलं आहे अशा पद्धतीने, आणि घेतलेलं की आता A चा अपोजिट Z, B च्या अपोजिट Y, त्याच पद्धतीने J च्या अपोजिट Q आणि K च्या अपोजिट P, म्हणजे JQKP। हा इथे बघा JQKP, व्हेरी सिंपल, इतकं फास्ट उत्तर निघतंय। पुढे बघा आता काय केलेलं इथे JOGLTZ। अरे किती भारी, बघा ना यामध्ये 3 चा मायनस आहे, -3 चा गॅप आहे बघा, कारण की J हा 10 नंबरला आहे आणि G जो आहे तो 7 नंबरला आहे, O जो आहे 15 ला आहे आणि L 12। बघा यामध्ये -3 होते। त्याच पद्धतीने जो T आहे तो 20 नंबरला आहे, Z जो आहे तो 26 नंबरला आहे। किती सोपं काम आहे बघा। 20 मधून 3 गेले तर किती येतात, 17 ला आहे खतरा म्हणजे Q क्वारंटाईन झालं। Q आला Q। अच्छा कुठल्या ऑप्शन मध्ये Q, इथे पण आहे। अरे अच्छा इथे पण आहे, कन्फर्म करू उत्तर बरोबर आहे की नाही, की असंच टिक केलेलं आहे, चेक करू। पुढे बघा 26 मधून 3 गेले, 26 मधून 3 गेले तर किती येतात, 23 येतात। 23 ला काय आहे QW, बरोबर आहे QW। पुढे बघा काय केले, खालील प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल बरं, तो दिमाग लगाना पडेगा। बघा काय केलेलं आहे यांनी, सांगायची तुम्हाला बिलकुल आता गरज पडणार नाही मला तरी वाटतं। मी एक सांगतो, बाकी पॅटर्न तुम्ही लगेच फॉलो करा। बघा काय इथे घेतलेले 3 चा घन आहे 27, त्यानंतर 2 चा घन आहे 8 आणि त्यानंतर 1 चा घन हा 1 असतो। कळलं, 27 आणि 8 हे होतात 35 प्लस 1 हे 36, आलं उत्तर 36। पुढे जे घनभिन्न करून घ्या, तुमचं उत्तर सांगू, ओरली सांगू तुम्हाला, ओरली सांगू शकतो मी। ओरली बघा आता 684 हे तुमचं उत्तर आहे, चेक करून घ्या। 684 हे तुमचं कन्फर्म उत्तर आहे, कारण की हा पॅटर्न तोच फॉलो होतोय, पुन्हा सांगायची गरज नाहीये। तुम्ही एकदा काय करा, चेक करून घ्या। कळलं इथपर्यंत? फक्त काय करायचं, 7 चा घन घ्यायचा आहे। 7 G जो आहे तो 7 नंबरला आहे, F जो आहे तो 6 नंबरला आहे, E जो आहे तो 5 नंबरला आहे, आणि या तिघांचा काय करायचं, घन करायचं, आणि घन करून काय करा, फक्त ऍडिशन करा। कारण की तुम्हाला माहिती 7 चा घन 343, 6 चा घन 216 आणि 5 चा 125, हे टोटल ऍडिशन करा, 684 तुमचं जे आहे ते उत्तर येऊन जाईल। याच्यामध्ये बघा काय केलेले, 17 16 14 11। अच्छा यामध्ये आय थिंक 17 16 बघा, -1 होतंय, 16 14 -2 होतंय, इथं काय तर -3 होतंय, तो वजा इथं काय होणार 4 होणार। अच्छा 11 मधून 4 गेले तर 7, 11 मधून 4 गेले 7, कुठल्या ऑप्शन मध्ये 7 आहे हे कन्फर्म। पण अजून तुम्हाला चेक करायचं आहे का, ते पण करून घेऊ बघा कशा पद्धतीने। 11 आणि 13, अच्छा 11 12 13, अच्छा +2 होतंय, 13 +3 +4 +5 20 आणि 5 25, आलं, खतम कहाणी। किती वेळ लागतोय, फास्ट मध्ये उत्तर निघालेलं आहे। पुढे बघा, आओ मेरे दोस्त काय म्हटले, ए ही बी ची काय आहे, भाची आहे। ब्लड रिलेशन वर प्रश्न आहे। ए ही व्यक्ती बी ची काय आहे, भाची आहे। अच्छा भाची म्हणजे फिमेल आहे, ए ही व्यक्ती बी ची भाची आहे, म्हणजे ए ची काय आहे, भाची फिमेल आहे।
भाची म्हटलं तर फिमेल येणार, म्हणजे स्त्री आहे. म्हणजे कोण रे स्त्री आहे? ए ही भाची आहे. कोणाची? बी ची. म्हणजे आधी आपल्याला ए चा फादर दाखवावा लागेल, पप्पा दाखवावा लागेल, वडील, वडीलचे भाऊ, वडीलचे भाऊ, वडीलचे भाऊ म्हणजे त्याचा भाऊ असेल हा ब्रदर, आणि हा कोण आहे? बी ची भाची आहे. ए ही बी ची भाची आहे. कन्फर्म. बघा पुढे काय म्हटलंय की ए ही डी ची मुलगी आहे, ए ही डी ची मुलगी आहे, ए ही डी ची मुलगी आहे. अरे यार आपल्याला अजून हे माहिती नाही की ए काय आहे, डी आहे की फिमेल आहे, कारण की आई पण असू शकते ना, आई पण असू शकते, म्हणून साईडला लिहून घेतो. काय भरोसा नाही तो पप्पा आहे की आई आहे. पुढे बघा सी ही बी ची एकुलती एक बहीण आहे, सी ही बी ची एकुलती एक बहीण आहे, सी ही बी ची एकुलती एक बहीण आहे. ओके, अच्छा मग कन्फर्म आहे. आणि डी तर विचारलं की डी ही व्यक्ती बी ची कोण लागते, मग कन्फर्म म्हणजे डी पप्पा असेल भाऊ. कळलं? पप्पा असेल कोणाचा? एचा. मग आता काय म्हटलंय की डी ही व्यक्ती बी ची कोण, डी ही व्यक्ती बी ची कोण? भाऊ, सिबलिंग आहे दोघं. झालं, भावंड आहे. कळलं पर्यंत? पुढे बघा. अरे भाई ये क्वेश्चन तो बहुत खतरनाक प्रश्न वाटतोय मला. आओ मेरे दोस्त अच्छी तरीके से सॉल्व करेंगे, बिल्कुल भी टेंशन नहीं लेना है. कळलं इथपर्यंत? एक मिनिट फक्त मला पेन चेंज करू द्या. पेन चेंज केलं की लगेच ताण जो आहे तो माझा मिटून जाईल आणि तुमचाही मिटून जाईल. टेन्शन घेऊ नका. आपण हवं तर हा दुसरा वाला पेन यूज करूया. ठीक आहे, चलो पुढे बघा. एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा आहे. अरे पहिले आपण काय करू, हे ड्रॉ करून घेऊ. ड्रॉ करू मेरे दोस्त. आओ तुम्ही पण फास्ट मध्ये ड्रॉ करा. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि इथं काय येणार रे? अरे वेस्ट येणार. वेस्ट, उत्तर पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. ते मराठीमध्ये सवय झालेली आहे. पुढे बघा इथं काय येणार आपलं? आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. चला 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 बघा आता काय म्हटलेलं आहे की एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा आहे, म्हणजे त्याचं जे थोबाड आहे बाळा, त्याचं थोबाड जे आहे ते इथे लक्षात ठेवा. पुढे बघा तो घड्याळाच्या दिशेने 90 अंश कोणात वळला. बघा किती 90 दिशेने, 90 ला चालू आहे. 90 डिग्री तो काय करतोय? चालतो. अच्छा 90 डिग्री चालतोय. 90 डिग्री म्हणजे तू इथून असं चालेल, मान्य करता? 90 डिग्री म्हणजे तो असा चालतोय. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आता. अच्छा ओके, अब आगे क्या कर रहा है वो? पुढे बघा काय म्हणतोय तो. पुढे बघा काय म्हटलंय की नंतर 130 अंश कोणातून परत घड्याळाच्या दिशेने वळला. अच्छा परत तो क्लॉकवाईज चाललाय 130 अंश. अच्छा 130 अंश चाललाय ना. 130 म्हणजे किती? आता बघा हे 90 झाले आणि त्यानंतर पुढचे अजून आय थिंक 40 असतील. आय थिंक किती असतील? 40 असतील. बरोबर आहे ना? अच्छा हा 130 हे बरोबर. 130 म्हणजे बघा 9 आणि 4 13 होता. बरोबर आहे 130. आता बघा 130 कसं चालणार? पहिले तो इथून आपल्याला इथून त्याला अजून 90 चालवावं लागेल, इथून 90 चालवावं लागेल. हे मान्य करताय? आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, इथला जो बघा डिस्टन्स आहे, हा टोटल जो एवढा डिस्टन्स आहे ना, हा 45 अंशाचा कोण आहे? हा 45 अंशाचा कोण आहे? पण आता चालतो किती? तो 130. म्हणजे आपल्याला 5 थोडं कमी करावं लागेल. म्हणजे आपल्याला त्याला थोडंसं जे आहे इथून परत 130 पूर्ण करण्यासाठी आपल्याला तो इथपर्यंत असं दाखवावं लागेल. म्हणजे तो आता इथे आहे, म्हणजे तो ऑब्विसली जरीही 45ला पूर्ण पोहोचलेला नाही तरी तो वायव्य दिशेला आहे. आता हे आपण आता मान्य करतोय. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे बघा किती खतरनाक प्रश्न आहे. तर शेवटी 265 अंश कोणात वळलेला आहे? अरे बापरे, 265 अंश कोणात वळलेले आहे? म्हणजे तो आधी 90 ला गेला असेल, परत 90 ला गेला असेल आणि मग 85 ला गेला असेल. मान्य करताय? अरे मान्य करताय की नाही? इथपर्यंत कळलं? म्हणजे आता बघा तो 265 ला बरोबर जात असेल. 9 9 2 18, 18 आणि 8 हे किती होतात? 24 होतात. मान्य? इथपर्यंत क्लिअर आहे मित्रा? इथपर्यंत क्लिअर आहे ना आता की नाही क्लिअर आहे तुम्हाला? अरे कळतंय का की नाही कळत आहे तुम्हाला? बघा इथपर्यंत क्लिअर आहे. अच्छा 90 90 85. मग हे तुम्हाला सोपं व्हावं म्हणून लिहून दिलेलं बरं का. आता बघा आपण कलर हवं तर चेंज करू, व्हाईट घेऊ. ठीक आहे, आता बघा इथून आपल्याला आता इथून परत त्याला फिरवावं लागेल. काय म्हणताय बघा, तर शेवटी 265 अंश कोणातून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळला, म्हणजे अपोजिट. म्हणजे इथून तो परत 265 ला चाललाय. 265 ला जर त्याला फिरवायचं ना बाळा, तर आपल्याला हेच एक काम करावं लागेल. हा एक मात्र उपाय. म्हणजे 265 म्हणजे इथून तो येणार इथपर्यंत. बरोबर आहे? इथून तो आला इथपर्यंत 90, परत इथून 90 ला येणार इथे आणि 85 फिरवायचं आपल्याला. 85 फिरवायचं म्हणजे तो इथपर्यंत येणार, पूर्ण 90 ला टच करणार नाही. आणि आता बघा त्याची दिशा कुठली रे? ही ईशान्य. जरीही तो
तरीही तो पूर्ण 45ला पकडत नाहीये, तरीही तो पूर्ण पकडत नाहीये, तरी ती दिशा कुठली आहे? म्हणजे याच्यामधली ती दिशा आहे ही कुठली दिशा असेल रे आपली? ही कुठली दिशा आहे? तर ईशान्य आहे का उत्तर ईशान्य? आहे उत्तर ईशान्य. व्हेरी सिंपल. फक्त थोडासा माइंड गेम होता, काही प्रॉब्लेम नाही. हा थोडासा हार्ड होता असं वाटत असेल, बट नाही. ठीक आहे, चलो पुढे बघा. अहो पझल आलेले आता. पझल पझल पझलला जाम मजा येते यार. पझलला मजा काय ते माहिती, डोकं हँग होऊन जातं म्हणून मजा येते बघा. आय होप तुमचं पण डोकं हँग झालं असेल आणि तुम्हालाही मजा आली असेल, पण मात्र तुम्ही मार्क्स घेऊन येणार 100% आणि तुम्ही अधिकारी होऊनच येणार. बघा 8 व्यक्ती MNOPQRST हे एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत. बघा 8 व्यक्ती, पहिले 8 व्यक्ती आपण काढून घेऊ माझ्या मित्रा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आओ मेरे दोस्त, समझ में आ रहा है तुम्हें? क्लियर आहे? बघा आता काय म्हटलेलं आहे, पी, अरे हा आर आणि पी मध्ये, आर आणि पी मध्ये किती व्यक्ती आहे? आर आणि पी इथं दिलेले बघा. आर आणि पी मध्ये फक्त किती व्यक्ती? 2 व्यक्ती आहे. जे कंडिशन आपल्याला माहिती नसते ते आपण या पद्धतीने लिहितो की आर आणि पी मध्ये किती व्यक्ती आहे? 2 व्यक्ती आहे. मान्य करताय? पुढे बघा, फक्त 2 व्यक्ती म्हटले. पुढे बघा, क्यू आणि एम मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढंच पी आणि एस मध्ये आहे. बघा तेवढंच पी आणि एस मध्ये आहे. बघा म्हणजेच काय की जेवढे क्यू आणि एम मध्ये आहे ना, जेवढेच हे क्यू आणि एम मध्ये आहे इक्वल टू दाखवले का? कारण की समान आहे. जेवढेच क्यू आणि एम मध्ये आहे तेवढेच काय म्हटलं? पी आणि एस मध्ये आहे. तेवढेच काय आहे? पी आणि एस मध्ये आहे. तेवढेच काय आहे? पी आणि एस मध्ये आहे. असा साधा आणि सरळ प्रश्न सांगितलेला आहे, म्हणजे कंडिशन सांगितलेली त्यांनी. पुढे बघा, ओ हा एसच्या शेजारी नसून, ओ काय रे? एसच्या शेजारी नाही. ओ जो आहे तो एसच्या शेजारी नाही, एसच्या शेजारी नाही, एसच्या शेजारी नाही. शेजारीचा अर्थ काय? अरे तो लेफ्टला नाही आणि राईटला पण नाही, तो डाव्या साईडला नाही आणि उजव्या साईडला नाही. इथपर्यंत मान्य करताय तुम्ही? क्लिअर? पुढे बघा, नसून एस हा एनच्या लगेच डावीकडे बसतो. म्हणजे काय म्हटलंय? ओ हा एसच्या शेजारी नाही, पण ओ काय रे? पण एसच्या शेजारी नाही, पण एस जो आहे ना, एस जो आहे तो एनच्या लगेच डावीकडे बसतो. एस जो आहे तो एनच्या लगेच डावीकडे आहे, लगेच डावीकडे आहे. कळलं इथपर्यंत? एनच्या लगेच डावीकडे आहे. क्यू हा आरच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत आहे. क्यू हा आरच्या डावीकडे, क्यू जो आहे तो आरच्या दुसऱ्या क्रमांकावर डाव्या साईडला, लेफ्ट साईडला आहे. बघा दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे काय रे? दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे त्याच्यामध्ये एक व्यक्ती आणि ही दुसरी व्यक्ती म्हणजे ती क्यू. कळलं इथपर्यंत? पुढे बघा, बसत असून आर हा उजव्या टोकापासून 4थ्या क्रमांकावर आहे. मात्र फायनली एक कंडिशन आपल्याला भेटलेली आहे. आर हा उजव्या टोकापासून 4थ्या क्रमांकावर बसलाय. उजवा म्हणजे ही डावी बाजू, तर ही उजवी बाजू. हे तुम्हाला क्लिअर केलंय. त्याची डावी बाजू, आपली डावी बाजू, त्याची उजवी बाजू, आपल्या उजवी बाजू सेम असते. बघा आर हा उजव्या टोकापासून 4थ्या क्रमांकावर आहे. उजव्या 1 2 3 4 इथे आर असेल, बसून दिला आरला. पुढे बघा, एम हा ओळीच्या टोकाला बसतो. एम जो आहे ओळीच्या टोकाला, पण कन्फर्म नाही ना तो उजव्याला की डाव्याला, म्हणून आता कंडिशन तयार होणार. आपली कंडिशन बघा, एम ला आपण इथेही बसून देऊ आणि एम ला आपण काय करू? इथेही बसून देऊ. ही 2 कंडिशन आपली लक्षात ठेवा, वरची पण खालची पण कुठली बरोबर येते ते तर बघू आता. पुढे बघा काय म्हटले की टी हा क्यूच्या लगेच उजवीकडे बसतो. टी हा क्यूच्या लगेच उजवीकडे बसतो. टी हा लगेच काय रे? क्यूच्या का? टी हा लगेच क्यूच्या उजवीकडे बसतो. क्यूच्या लगेच उजवीकडे बसतो. कोण? टी. क्यूच्या उजवीकडे क्यूच्या लगेच उजवीकडे बसतो. आता खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते? आता इथं तर एम येत आहे, पण कन्फर्म थोडी आहे की एमच असेल. कन्फर्म थोडी आहे बाळा. चला पुढे बघू आता काय. बघा चला प्रश्न क्लिअर करू आता. एक एक व्यक्ती आपल्याला बसवावी लागेल. अच्छा, आपल्याकडे सध्या काय आहे? सध्या आपल्याकडे बघा हे आरची कंडिशन आहे, जी प्रॉपर कंडिशन आहे आपल्याकडे. आरच्या लेफ्ट साईडला, डाव्या साईडला एक व्यक्ती सोडून क्यू आहे. इथपर्यंत क्यू आहे. अच्छा सर, आर तर इथे पण असेल ना, डबल कंडिशन घेतोय म्हणून आरच्या डाव्या साईडला, या डाव्या साईडला कोण आहे? डाव्या साईडला कोण असेल? एक व्यक्ती सोडून, म्हणजे दुसऱ्या नंबरला कोण आहे? क्यू आहे. आणि इथे म्हटलंय ही कंडिशन झाली. ही कंडिशन बघा, क्यूच्या लगेच टी आहे, क्यूच्या लगेच टी आहे, क्यूच्या लगेच टी आहे, क्यूच्या लगेच टी आहे. हे आपण बसून दिलेले आहे. ओके सर, मान्य इथपर्यंत. पुढे बघा इथपर्यंत. आता बघा काय,
आर आणि पी मध्ये दोन व्यक्ती आहे, आर आणि पी मध्ये दोन व्यक्ती आहे, आर आणि पी मध्ये, आर आणि पी मध्ये, आर आणि पी मध्ये दोन व्यक्ती, ही पी इथं बसवू शकतो, ही पहिली कंडिशन, ही पहिली कंडिशन, आर आणि पी मध्ये दोन व्यक्ती, बरोबर आहे ना, मान्य करता येतपर्यंत. अच्छा, आता इथं ते एम बसलाय, या कंडिशनचा आपण विचार केला. आता वरच्या कंडिशनचा विचार करा, आर आणि पी मध्ये दोन व्यक्ती, आर आणि पी मध्ये दोन व्यक्ती बसवता येईल का नाही सर, इथं तर एम आहे, मग इथं पी बसवू शकतो ना, आर आणि पी मध्ये दोन व्यक्ती, कारण की ही एक पी आपण इथं बसवला तर एक इथं बसून बघा. ओके सर, ही कंडिशन क्लिअर केलेली आहे. आता पुढे बघा काय म्हटलंय की क्यू आणि एम मध्ये जेवढी व्यक्ती आहे तेवढं पी आणि एस मध्ये आहे. अच्छा, क्यू आणि एम मध्ये जेवढी व्यक्ती आहे, हा क्यू इथे, हा एम इथे, पहिले या कंडिशनचा विचार करू. क्यू आणि एम मध्ये किती व्यक्ती, 1 2 3 4, क्यू आणि एम मध्ये तेवढंच व्यक्ती, तेवढंच पी आणि एस मध्ये पाहिजे. पी इथे असेल तर 1 2 3 4, तर ऑब्व्हियसली इथं एस असेल. चला, इथपर्यंत क्लिअर आहे. आता खालच्या कंडिशनचा विचार करा, क्यू आणि एम मध्ये जेवढी व्यक्ती, क्यू आणि एम मध्ये जेवढे व्यक्ती आहे, क्यू आणि एम मध्ये जेवढेच व्यक्ती आहे तेवढेच पी आणि एस मध्ये असतील, तेवढेच पी आणि एस मध्ये असतील. अच्छा, पी आणि एस मध्ये बघा, क्यू आणि एम मध्ये एक व्यक्ती तर पी आणि एस मध्ये एक व्यक्ती आला, या खालच्या कंडिशन मध्ये, हा वरच्या कंडिशन मध्ये. क्लिअर आहे बाळा. पुढे बघा आता काय म्हटलंय, ही कंडिशन क्लिअर आहे. ओ मेरे जाने जाना हट जाओ. पुढे बघा काय म्हटलंय की एसच्या एन जो आहे तो एसच्या उजव्या साईडला आहे, म्हणजेच काय रे, एनच्या डाव्या साईडला लगेच कोण आहे, एस आहे. एनच्या लगेच डाव्या साईडला कोण आहे, एस आहे. एनच्या लगेच डाव्या साईडला बघा एस कन्फर्म बसलाय. आता उरला कोण रे, उरला कोण आहे, एन उरलाय ना, एन उरलाय, एन आणि ओ उरलेला आहे. इथं आपल्याला एन बसवता येईल का नाही, का, कारण की एनच्या डाव्या साईडला एस आहे लगेच, आणि एस बघा एसच्या डाव्या साईडला एन येते, म्हणजे ही कंडिशन तर चुकते, ही बरोबर येते. उरला कोण, ओ, उरला कोण, ओस उरलाय. ओके, ओस उरलाय. आता प्रश्न काय म्हटलंय की खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते, एस आर क्यू पी, कोण बसते, पी आहे. टोकाला फक्त क्यू आणि एम आहे, ऑप्शन मध्ये पी आहे, तर ऑब्व्हियसली पी. संपला विषय. क्लिअर. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे पझल सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे ही कंडिशन आपली जी आहे ती एकदम बरोबर आलेली आहे. आय होप तुम्हाला आवडत असेल. चला पुढे बघा, हा हाईट बेस पझल आहे. हाईट बेस पझल बघा काय म्हटले, सागर हा विराजपेक्षा उंच आहे. सागर किनारे, सागर हा विराजपेक्षा उंच आहे, विराजपेक्षा उंच आहे. मान्य करतात. जे उंची आपण उंची वाईज लावतोय, जे उंच वाईज आहे ते उंची वाईज आपण नाव लावतोय. पुढे बघा, अजित हा श्रीकांत पेक्षा उंच आहे. जेव्हा काही इथं मिक्स नाही, आपण साईडला लिहून घेतो. जेव्हा काही वेगळे इन्फॉर्मेशन तर वेगळं लिहू. अजित जो आहे, अजित दादा जे आहेत ते श्रीकांत पेक्षा उंच आहेत. श्रीकांत, बरोबर आहे, श्रीकांत पेक्षा काय आहे, उंच आहेत. परंतु मान्य करता. ठीक आहे. पुढे बघा, सुजित हा सागर पेक्षा उंच आहे. सुजित हा सागर पेक्षा उंच आहे. अच्छा, सुजित हा सागर पेक्षा उंच आहे, तर कन्फर्म आहे की विराज पेक्षाही उंच असेल तो. पुढे बघा काय म्हटलंय, आता की श्रीकांत हा सुजित पेक्षाही उंच आहे. श्रीकांत हा सुजित पेक्षा उंच आहे. श्रीकांत हा सुजित पेक्षा उंच आहे. श्रीकांत हा सुजित पेक्षाही उंच आहे. अच्छा, तर सर्वात जास्त उंची कोणाची, लक्षात ठेवा, जर श्रीकांत पेक्षा अजित वरती असेल तर ऑब्व्हियसली अजित एक नंबरला येणार, अजित वरती येणार. कळल्यापर्यंत आता प्रश्न काय की सर्वात जास्त उंची कोणाची, विराज, सागर, अजित, श्रीकांत. अजित आहे, श्रीकांत नाही. बघा ना, लगेच क्लिअर दिसतंय ना तुम्हाला, अजित आहे, श्रीकांत नाही. चुकलंय. हे ज्यांनी सॉल्व्ह केलं असेल बिचारात एक मार्क गेलेलं आहे. चला पुढे बघा, काय केलेलं आहे, गोल. ओके माय फ्रेंड, अरे वा, क्या भारी प्रश्न आहे. बघा ना, बघा खालील प्रश्नांमध्ये पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदाचा लावा. हे प्रश्न वाचायची पण गरज नव्हती, पॅटर्न पहिल्यावर लगेच कळतं. बघा, जी एच चा संबंध येतोय, ओ पी चा संबंध येतो. बघा ना, 7 8 किंवा असं तुम्ही नंबर वाईज बघत चला, एकदम भारी पॅटर्न आहे. 7 8 15 16 1 2, त्यानंतर हा जो के आणि एल आहे ना, हा बॅकवर्ड आहे, मागून लावलेले आहे. 11 12. त्याच पद्धतीने बघा इथे काय येणार, पी क्यू, त्यानंतर ओ पी +1 करा फक्त, पी +1, ओ +1, एस +1 काय येणार रे, एस आहे 19, +1 केलं 20, 20 ला टी. अच्छा, टी आता टी -1 करावं लागेल आपल्याला, -1 करावं लागेल, कारण की या पॅटर्न मध्ये हा -1 होता, या पॅटर्न मध्ये हा -1 होता, बरोबर आहे. या पॅटर्न मध्ये हा -1 होता, म्हणून टी मधून 1 वजा केलं तर काय येणार, एस येणार. एस आलं, QPTS आलं, QPTS झालं. क्लिअर.
भाई इतना सोपा था. पुढे बघा, खालील प्रश्नांमधील रिकाम्या जागासाठी योग्य शब्द समूहाचा पर्याय निवडा. लेटर सिरीज म्हणतात याला. याला म्हणतात बाळा काय, लेटर सिरीज. बघा आता कसं सॉल्व्ह करायचं याला. याला सॉल्व्ह करण्यासाठी एकदम भारी अप्रोच काय आहे, फक्त जे दिसतं तेच लिहायचं असतं. कशा पद्धतीने बघा असं. बघा आता काय, इथे बघा, इथे बघा बघा बघा, इथे बघा डबल बी नंतर काय आहे, ए आहे. कळलं इथपर्यंत? हा सर इथपर्यंत क्लिअर आहे आपल्याला. इथपर्यंत आम्हाला काही इश्यू नाही. डबल बी, अच्छा डबल ई. आता इथे बघा डबल ए, इथे डबल ए नंतर काय आहे, सी आहे. डबल ए नंतर काय आहे, सी आहे. बरोबर आहे. डबल ए नंतर काय आहे, सी. बघा डबल ए नंतर इथं सी, इथं काय येणार, सी. कुठल्या ऑप्शन मध्ये स्टार्टिंगला सी आहे, या ऑप्शन मध्ये. कन्फर्म, हेच उत्तर आहे. अरे यार हे पण आहे ना, थांबा थांबा थांबा, हे पण आहे, हे पण आहे, चेक करायचं अजून. थांबा थांबा थांबा. अच्छा हे तर सी एक भेटलेलं आहे आपल्याला, म्हणजे हे तर कन्फर्म नाही, हे तर कळलेलं आहे आपल्याला या दोघांपैकी. आता यांचा बॅटल लावा. पुढे बघा आता, पुढे बघा आता डबल बी आहे, डबल बी. ओके माय फ्रेंड, डबल बी. अच्छा सर डबल बी आहे का. अच्छा जर बी सी डबल ए आलं, सी डबल ए नंतर परत बी, नंतर परत बी आलेलं आहे. ओके सी डबल ए. अच्छा 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 अच्छा, थोडंसं अजून लॉजिक लावावं लागेल आपल्याला. अच्छा इथं बघा डबल बी आहे, इथं डबल बी आहे. डबल बी नंतर ए काय आहे, ए आलाय. डबल बी नंतर काय आलाय, ए आलाय. अच्छा डबल बी नंतर ए आलेलं आहे. कुठल्या ऑप्शनमध्ये तिसऱ्याला ए दिसतंय, कुठल्या ऑप्शनला ए, म्हणजे हे इथं तिसऱ्याला ए, म्हणजे हेच आहे, हे नाही आहे. पण तरी आपण मधला सी कसा येतोय ते चेक करू आपण. मधला सी आधी चेक करू आपण, मग आपल्याला जे डाऊट आहे ते क्लिअर होऊन जाईल. कन्फर्म मग पुढे चेक करायची गरज पडणार नाही आपल्याला. कळतंय? अच्छा आओ मेरे दोस्त से करते हैं. डबल बी, डबल बी, डबल बी, डबल बी, डबल ए. बघा डबल ए नंतर काय आहे, डबल बी आहे. डबल ए इथं, इथं डबल ए, इथं डबल बी. इथं बघा ए नंतर डबल बी, डबल ए नंतर इथं आलेलं आहे बी. आता इथं डबल बी आलेलं आहे. ओके माय फ्रेंड, अब आगे क्या करेंगे. पुढे बघा आता, हा जो मधला जो गॅप आहे इथे तुम्ही काय करू शकता. बघा काय केलेलं, लगेच क्लिअर झालं. बघा काय काय क्लिअर केलेलं आहे आपण. बघा इथे बघा ना, इथे बघा काय केलेलं आहे. इथे डबल एच्या आधी सी आहे. बघा डबल एच्या आधी सी, बरोबर आहे. डबल एच्या आधी सी, परत सी. डबल एच्या आधी सी, परत सी. डबल इथं बघा, इथं काय येणार, सी येणार. इथं तर कन्फर्म होतं की सी सी, इथं आलं ए. सी सी ए कुठे आहे, सी सी ए इथे. कन्फर्म, हेच उत्तर. संपला विषय. किती वेळ लागतो. आजा मेरे दोस्त, थोडंसं कन्फ्यूज होतं बट मजा आता है माय फ्रेंड. आओ मेरे दोस्त. बघा आता काय म्हटलंय. मिलिटरी हा शब्द 1 2 3 2 4 5 6 लिहिला तर लिमिट हा शब्द कसा लिहिला जाईल. एकदम सोपं, यामध्ये काहीच कोड लावायची गरज नाही. इथं फक्त यांनी काय केलंय, मिलिटरी हा शब्द आहे ना, इथे लिहितो बघा MIL मिलिटरी TARY. त्यासाठी कोड काय दिला माहितीये, 1 2 3 2 4 5 6. वायचा कोड नाही दिला. आय थिंक त्यांनी काही प्रॉब्लेम नाही. आता विचारलं की लिमिट साठी काय असेल. बघा एलच्या इथं जागी काय ते 3, इथे येणार 3. कुठल्या ऑप्शन मध्ये 3 आहे पहिल्या नंबरला. बस संपला विषय. झालं. पुढे बघा आयच्या आयला काय 2 आहे का, 2. बघा आलं का 2. पुढे बघा एम ला काय आहे, एम ला 1 आहे. एम ला 1 3 2 1 आलं 1. आता पुढे चेक करायची गरज नाही, तुम्हाला माहिती. आओ माय फ्रेंड, हे वाला चेक करू. कॅलेंडर मी हे तुमचा लेक्चर घेतलेला आहे. बघा काय म्हटलंय, 2014 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवारी होता. काय म्हणताय, रविवारी होता म्हणताय ते. अच्छा प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी. 26 जानेवारी 2014. 14चे का रे, कधी, संडे का, रविवारी संडे. पुढे काय म्हटले तर इसवी सन 2013 या वर्षी बालदिन कुठल्या दिवशी असेल. बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर 2013 ला बालदिन कधी असेल. साधा आणि सरळ प्रश्न विचारलाय. यांच्यामधला गॅप 1 आहे आणि यामध्ये कुठले स्लीप इयर नाही, डायरेक्ट लक्षात ठेवा. अच्छा बाकीचा आता उरलेला हा फॅक्टर केस 3 हा इथे यूज होतोय. हे मी कॅलेंडर पण टॉपिक शिकवलेला आहे तुम्हाला. पुढे बघा आता जानेवारी तो नोव्हेंबर बघणार आपण. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि हे नोव्हेंबर. मान्य करायचं इथपर्यंत. अच्छा जानेवारीचा कोड काय असेल पहिले बघा. 26 दिवस होऊन गेले, 31 दिवसाचा महिना आहे. 5 दिवस उरलेले बाळा, 5 लिहून घ्या. 5 इथं ऑड डे 0 येणार फेब्रुवारीला का, 28 दिवसाचा महिना आणि नॉर्मल इयर चालू आहे. ऑड डे आणि लिप इयर असतात ते 1 वापरला असता. आणि मार्च हा 31चा महिना, हा 3. एप्रिल हा 2चा महिना म्हणजे 30चा महिना. असं ऑड डे मी सांगितलेलं आहे, 17 वेळा सांगायची गरज नाही. 3 2 3
2 3 3 2 3 नोव्हेंबरचे 14 दिवस होऊन गेले. 14 घ्या किंवा डायरेक्ट 0 घ्या तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण केला जरी 7ने भाग दिलं तर ऑड डे किंवा जी विशेष काय म्हणतात त्याला बाकी जी आहे ती रिमाइंडर आहे ही 0 उरते. म्हणजे इथं हे 14 घ्यायची बिलकुल गरज नाही. आता डायरेक्ट बघा डायरेक्ट काय होते बघा डायरेक्ट कॅन्सल. बघा काय 5 आणि 2 7 कॅन्सल. इथपर्यंत मान्य करता. 3 आणि 2 5 आणि 2 7 कॅन्सल. का करतो मी कॅन्सल? कारण की त्याला 7ने जर डिवाइड केलं तर रिमाइंडर बाकी जे आहे ते 0 उरते म्हणून. आता उरलं काय 3 1 3 3 2 6 3 3 9 3 1 12 12 आहे ना, हे 12 आहे. आता 12 हे काय रे प्लस करणार, कारण की आपण हे पुढचं विचारतोय प्लस, पुढचं विचारतोय हे प्लस होतंय. मान्य करता इथपर्यंत. आणि 14 + 13 म्हणजे हा मागचा विचारतोय आपण, या वर्षामध्ये मागचा विचारतोय म्हणून हे वजा होणार, म्हणजे -1 होणार. म्हणजे किती येते 11. 11 भागिले 7 7 × 7 8 9 10 11. अच्छा 4 आहे ना, 4 प्लस करा. संडे +4 सोमवार 4 सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आहे का? गुरुवार उत्तर गुरुवार. हे घ्या गुरुवार. कळलं? झालं. इथपर्यंत इतकं भारी सोपा प्रश्न होता. पुढे बघा. कालच्या परवाचा वार सोमवार होता. कालचा 1 दिवस मान्य करताय. परत परवाचा 1 दिवस, उद्याचा हा 1 दिवस, उद्याच्या परवाचा 1 1 2 3 4 सोमवार प्लस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार. नाही परवाचा हा इथं नेणार, हा परवाचा नेणार. फक्त कालच्या परवाचा हा उद्याच्या, आणि आजच्या डेला कधीच काउंट करत नाही. म्हणजे सोमवार प्लस किती 1 2 3 दिवस ऍड करा. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार. किती आलं? गुरुवार. संपला विषय. कळलं इथपर्यंत? खतम कहाणी. काहीच नाही यामध्ये. शनिवार नाही येते, गुरुवारच येते. ठीक आहे, चलो पुढे बघा. काही गुलाब जास्वंद आहेत, सर्व जास्वंद बगीचे आहेत, काही मोगरा जास्वंद आहे. आता मी तुम्हाला काही गुलाब असं काही शिकवलेलं नाही तुम्हाला, बरोबर आहे ना? वेन डायग्रामने शिकवलेलं नाही. मी कसं शिकवलं 100-50. आता विधान काय रे? आता 50-50 50-50 100-50 याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलला टाकलेला आहे. 50-50 काहीची व्हॅल्यू 50-50, सर्वची व्हॅल्यू 100-50 असते. हे सगळेचे सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. हे पण पॉझिटिव्ह आहे. हे पॉझिटिव्ह असेल तर त्यापासून बनणारे जे निष्कर्ष आहेत ते पॉझिटिव्ह होतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा आता काय चालू आहे. अच्छा, आता काही बगीचे मोगरा आहेत. बगीचे आणि मोगरा, काही बगीचे आणि मोगरा. जास्वंदवर व्हॅल्यू जास्वंद कॉमन टर्मवर व्हॅल्यू एका ठिकाणी 100 पाहिजे म्हणजे लिंक लागते. आणि काहीच्या केसमध्ये व्हॅल्यू चेक करत नाही. का? कारण की बगीच्यावर व्हॅल्यू 50, मोगऱ्यावर व्हॅल्यू 50. बगीचा बघा 50 वाला 50 खर्च करतोय, मोगऱ्याची व्हॅल्यू 50, इथे पण 50 मॅच झालं. पुढे बघा. काही गुलाब बगीचे आहेत. गुलाब आणि बगीचे. गुलाब कुठे बाळा? गुलाब इथे, बगीचे इथे. जास्वंद आणि जास्वंदची लिंक लावली. का? कारण की एका ठिकाणी कॉमन टर्मवर व्हॅल्यू काय पाहिजे? 100 तरी पाहिजे, ते इथं आहे, लिंक लागली. आता बघा काही आहे, गुलाबची व्हॅल्यू 50 आहे, इथे पण 50 येणार, कारण की काही म्हणजे 50-50. गुलाबची व्हॅल्यू 50, बगीच्याची व्हॅल्यू 50. कन्फर्म आहे पण बरोबर. पण मात्र इथे हे चुकतंय. का चुकतं? पहिल्या कळतं. इथं बगीच्याची व्हॅल्यू जी आहे ती 100 येते, 100-50 येते. इथे बगीच्यावर व्हॅल्यू 100 आहे, इथं बगीच्यावर व्हॅल्यू 50 आहे, हे चुकलं. वेन डायग्रामनी काढायची गरज नाही. 2 ते 4 सेकंदात हे उत्तर निघतं. आणि 100% तुम्ही काढलं असेल तर याचं उत्तर काय असेल? फक्त 1 व 2 योग्य. 100%. कळलं? हे व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट करा यार. मी एक गोष्ट जी आहे ते तुमचं घ्यायचं काय करेल, ट्राय करेल. इथपर्यंत मान्य करा आणि पुढे चला, अभ्यास करा. ठीक आहे. हा 18 नंबरचा प्रश्न बघा. पहिले परस्पर संबंध ओळखा. मधचा संबंध हा मधमाशीसोबत असतो, तर काचचा काय असेल? खैर असेल. यार सांगायची बिलकुल गरज नाही. ठीक आहे, पुढे बघा. एका परीक्षेत विनयला आणि केतच्या दुप्पट गुण मिळाले. एका परीक्षेत विनयला कलर चेंज करू. ठीक आहे, काय म्हटलंय? एका परीक्षेत विनयला, हा जो विनय आहे याला अनिकेतच्या दुप्पट गुण मिळाले. अनिकेतच्या म्हणजे याला 100 मिळाले. आणि अनिकेतला आपण काय पकडू? अनिला आपल्या आण्या जो आहे, या आण्याला किती असतील? मग 50 असेल. तर की 50ची दुप्पट काय असेल? 50ची दुप्पट हे 100 आहे. कळलं पर्यंत आपला आण्या. पुढे बघा. पारसला संजयचे निम्मे गुण मिळाले. पारस जो आहे, पारसला मिळाले. पारसला संजयच्या निम्मे मिळाले. म्हणजे पारस इथे असेल आणि इथं कोण असेल बाळा? इथं कोण असेल? संजय असेल. पर्यंत मान्य करा. अच्छा,
याला याला पारसला काय मिळालेले, पारसला संजयच्या निम्मे गुण मिळालेले आहे. अच्छा, मग आपण संजयला हवं तर 50 देऊ आणि याला काय करू 25 देऊ. समज मी आ गया मेरे दोस्त, क्लिअर आहे. यस, इथपर्यंत आहे. पुढे बघा काय म्हटलंय, तर आता का इथपर्यंत क्लिअर आहे. पारसला संजयच्या निम्मे, निम्मे म्हणजे हाफ, ठीक आहे. पुढे बघा संजयला विनयच्या निम्मे गुण मिळालेले आहे. संजयला विनयच्या निम्मे गुण मिळाले. बघा संजयला विनयचे निम्मे गुण मिळालेले, परफेक्ट. पुढे बघा आता काय म्हटलंय की तर पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले. पारसला काय म्हटलंय, पारसला म्हटलंय तर पारसला अनिकेतचा आपला आण्याच्या किती पट गुण कमी मिळाले, तर किती रे निम्मे. किती रे 50 चे निम्मे 25 आला निम्मे. क्लिअर. किती सोपा प्रश्न आहे, फास्ट मध्ये उत्तर निघते. अच्छा, ही व्हॅल्यू ही डोक्यात चालत होती. बाय प्रॅक्टिस होत राहतं. आपण आपल्या मर्जीने कुठलीही व्हॅल्यू तुम्ही इझिली लावू शकता. आओ मेरे दोस्त, आताशी तर आपण नाशिक तर आता संपत आलेलं आहे. मग आपण जळगाववाला बघूया, नाहीतर हवं तर जळगाववाला आपण काय करू उद्याच्या सेशनमध्ये किंवा नंतरच्या सेशनमध्ये बघू. हा सेशन वाढत जाईल. नाहीतर पुढे बघा नातेसंबंध ओळखा, ब्लड रिलेशन. एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला. विजय जो आहे, विजय हा काय करतोय, या रोहिणीला सांगतोय. कोणाला, रोहिणीला. ही रोहिणी आहे, रोहिणीला, ठीक आहे. रोहिणीला म्हणाला. हा जो विजय आहे हा रोहिणीला काय सांगतोय बघा. विजय रोहिणीला म्हणाला, जिला म्हणाला तिथं काढून घेतलं आपण. पुढे बघा काय म्हटलं, त्याची आई तुझ्या वडिलांची म्हणजे रोहिणीच्या वडिलांची. रोहिणीचे वडील त्याच्यावरती, तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे त्याची आई. अच्छा, तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी म्हणजे रोहिणी, म्हणजे स्वतः ती असेल. तर पुढे बघा काय म्हटलंय बघा, त्याची आई म्हणजे या व्यक्तीची आई म्हणजे ही. यांचं लग्न लावा, हे वडील आणि आई. पुढे बघा काय म्हटलंय, तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण, रोहिणी त्या व्यक्तीची कोण लागते, मुलगी. म्हणजे ही व्यक्ती हिची रोहिणीची काय लागेल, आई लागेल. व्हेरी सिंपल. कळलं इथपर्यंत क्लिअर आहे माय फ्रेंड. संपला विषय. क्लिअर आहे. चला इथे बघा आता काय म्हटले, प्रदीप अशोक सुधीर. दीपक काय करताय, कॅरम खेळताय बाळा. यांना कॅरम काढून घे. चलो, हे आता कॅरम खेळताय म्हणजे एकमेकांचा थोबाड एकमेकांच्या समोर असेल, बरोबर आहे. चला पुढे काय म्हटले, प्रदीप व सुधीर हे एकमेकांचे काय आहे, मित्र आहे. प्रदीप आणि सुधीर इथपर्यंत कळा. काय ते पार्टनर आहे, भिडू आहे. पुढे बघा समोरासमोर एकमेकांच्या ते समोर बसलेले अपोजिट आहे. पुढे बघा म्हणजे सॉरी फेस टू फेस आहे. पुढे बघा सुधीरच्या डावीकडे अशोक बसलाय. सुधीरच्या डावीकडे अशोक आहे, लक्षात ठेवा. सुधीरच्या डावीकडे कोण आहे बाळा, अशोक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. अच्छा, पुढे काय म्हटलंय, जर दीपकचे तोंड कुठे रे पूर्वेला असेल. अच्छा, लक्षात ठेवा हे काय रे, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. दीपकचे तोंड कुठे, पूर्वेला. इथं जर दीपक आहे तर इथं कोण असेल, अशोक असेल. इथं अशोक असेल. इथपर्यंत क्लिअर आहे, मान्य करताय ना. पुढे बघा सुधीरच्या डावीकडे अशोक आहे. अच्छा, सुधीरच्या डावीकडे अशोक म्हणजे सुधीर इथे असेल, सुधीर इथं असेल. तर इथे कोण असेल बाळा, प्रदीप असेल. इथे कोण असेल, प्रदीप. क्लिअर झालं. किती जास्त वेळ लागत नाही. पुढे म्हटलं की जर दीपकचे तोंड पूर्वेला आहे, जर उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम आलेपर्यंत काय म्हटलंय, जर दीपकचे तोंड कुठे आहे, पूर्वेला आहे, तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे, प्रदीपचे. कोणाचे, प्रदीप. झालं क्लिअर. पुढे बघा पुढे प्रश्न चिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल. अरे हे काय माहिती का, हे त्रिकुटे आहेत. अरे बाप रे, हे काय आहे, त्रिकुटे आहेत. बघा 3, 4, 5 त्रिकुटे आहे. 11, 60, 61. मग तर 9 आणि 40 कुठे, हा बघा 40 झालं. किती 65 प्रश्न होते यार. पुढे बघा, शपथ. हा हे आपलं काम नाही. पुढे बघा काय म्हटलंय, पुढे हे मॅथवाला प्रश्न आहे. पुढे बघा एका सांकेतिक भाषेत रमेश जो आहे, रमेश हे क्लिअर करतो. हे क्लिअर करतो म्हणजे मला इथं लिहायला इझी जाईल. जरा बघून घ्या. रमेश आहे, रमेश RAMESH. रमेश हा शब्द कसं लिहिलाय, MARHSE असं लिहिलेलं आहे, बरोबर आहे. असा लिहिला तर त्या भाषेत नागेश, नागेश NAGESH दिसतंय. आता थोडस कोड करावं लागेल आपल्याला. काय केलेलं आहे त्यांनी, MAR अच्छा असा घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला हा GAN कुठल्या ऑप्शन मध्ये, GAN. अरे इथे नाहीये,
इथे नाहीये, इथे इथे दोघांपैकी बघावं लागेल आपल्याला. ESH, आता इथे यांनी ESH ला काय केलं, असं फिरवलेलं आहे ESH ला, म्हणजे आपल्याला HES 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 हे कन्फर्म झालं. क्लिअर, एकदम परफेक्ट काम झालं आपलं. पुढे बघा आता काय म्हटलेलं आहे, क्लिअर इथपर्यंत. चला पुढे बघा, पुढे काय म्हटलं की घड्याळाच्या 2 काट्यांच्या 3:30 वाजता किती अंशाचा कोण होईल. अरे यार, डायरेक्ट बघितलं उत्तर निघतं की 90 अंश. कसं काय मला कळलं. अरे बघा ना, तुमच्या घड्याळामध्ये जे 3:30 आहे बाळा, 3:30 आहे ते असेच वाजतात. अरे हा 3 इथे, 6 इथे, आणि हा 90 अंशाचा कोण तयार करतो. काय काय काढत बसता, बिलकुल वेळ नाही आपल्याकडे. चला कळलं इथपर्यंत. आता ही फिगर ऍक्च्युली यार कळून येत नाहीये, पण तरी मी ट्राय करतो. ठीक आहे, मी ट्राय करायला काय हरकत नाहीये. अशी एक फिगर घेतलेली त्यांनी, कारण की त्याच्यामध्ये खूप ड्रॉ केलेलं आहे, प्रचंड ड्रॉ केलेलं आहे. एखाद्याकडे विदाऊट ड्रॉवाली फिगर जेव्हा क्वेश्चन पेपर येत असेल ना, मला सेंड करून द्यायचं. माझा नंबर तुमच्याकडे असेलच. विचारलं काय की खालील आकृतीत किती त्रिकोणे आहेत, किती त्रिकोण आहे आपण ते चेक करूया. बघा एकदम सोपं काम करा. बघा काय, अभी देखते जाओ मेरे दोस्त क्या करतो मैं, क्या स्कीम देतो. बघा आता पहिले आपण बघू काय, पहिले आपण ही मोठी वाली बघू. ह्या तुम्हाला 1 नंबरचा फिगर भेटला, हा 1 मान्य करा, यस. हा बघा हा 2, कलर आपण काय करू, चेंज करत जाऊ. हा 2, ठीक आहे, हा 1 2, हे दुसरा झाला 2, कळलं इथपर्यंत. त्यानंतर बघा हा मोठावाला 3, कलर चेंज करा रे, हा 3. त्यानंतर हा 4, ठीक आहे, हा 4 झाला, ओके, हा 4 झाला. त्यानंतर बघा, त्यानंतर हा एक बघा 5, हा एक झाला 6, हा 6 झाला, हा 6 झाला, हा 6 झाला, आणि 6 झाल्यानंतर उसके बाद अजून एक दिसतंय का, 1 मिनिट थांबा, कलर चेंज करू द्या. 6, हा घेतला नव्हता वाटतं, पण 7, हा 7 झाला, 7च दिसतंय मला तरी, 7च दिसतंय. त्याचा ऑप्शन काय आहे कन्फर्म, तरी मला 7च दिसतंय. एखादा राहिला असेल तर मला कळवा. ठीक आहे, तर किती दिसतंय यामध्ये, 7च दिसतंय मला. ठीक आहे बॉस, समझ में आ गया. चलो बघा, हा एक पॅटर्न मी तुम्हाला सांगितलं होतं यार. बघा किती भारी. इथं दिलेलं आहे D16, इथं दिलेलं, इथं लिहून घेतो, दिसत नसेल तिथे तर इथं लिहितो. बघा काय दिलं, काय D16 D 4 नंबरला आहे, 4चा वर्ग 16. पुढे काय ई हा 5 नंबरला आहे, 5 5 25. आता F आहे बा, F हा 6 नंबरला आहे, 6चा वर्ग काय 6 6 36 36 36 आले गेले 36 सारखे. पुढे बघा भारत महाराष्ट्र जळगाव. बघा हा भारत आहे, भारतामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये काय आहे, जळगाव आहे. बाई समजा, म्हणजे उत्तर काय असेल, सी. कळलं इथपर्यंत, अतिशय सोपं पद्धतीने आलेले. पुढे बघा दिलेल्या पर्यायातून विजोड पद ओळखा. विजोड, आता बघा काय, डीच्या अपोजिट डब्ल्यू असतो, लक्षात ठेवा. इथे हाय, मला वाटलं हाय का. डीच्या अपोजिट डब्ल्यू आहे, बीच्या अपोजिट वाय आहे, ईच्या अपोजिट वी आहे, मात्र एच्या अपोजिट काय असतो, एच्या अपोजिट झेड असतो, म्हणून AX येणार नाही, म्हणून AX येणार नाही, ऑप्शन बी. संपला विषय. पुढे बघा, पुढे 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 बघा, पुढे काय आहे, लक्ष द्या बरं फास्ट मध्ये. बघा आता काय दिलेलं आहे, 5 15, हा बघा काय केलेलं आहे, 5 त्रिक 15, 15 एके 15 आलं 15. पुढे बघा, 4 दुने 8, 8 त्रिक 24 यांचा गुणाकार केलेला आहे. 4 दुने 8, 8 त्रिक 24. त्याच पद्धतीने 4 चौक 16, 16 दुने 32 आलं उत्तर 32. संपलं. पुढे बघा, पूनमच्या मागे, ही पूनम आहे बाळा, ही काय आहे पूनम. पूनमच्या मागे 8 व पुढे 2 आहे, तर रांगेत टोटल किती आहे, 8 आणि 2 10, आणि पूनम ही 1 11. संपला विषय. 11 ऑप्शन नाही का, आहे. कळलं. या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सगळेचे सगळे पॅटर्न यार मी शिकवलेले होते. पुढे बघा, जास्त वेळ लागत नाही, हे जळगाववाले प्रश्न आहे. पुढे बघा, भारत रुपया, भारताची करन्सी रुपया, तर जपानचा काय रे, एन आहे. पुढे बघा, गटात न बसणारा शब्द, भारत पाकिस्तान श्रीलंका आणि इंग्लंड लांब आहे, पाकिस्तान श्रीलंका हे एकमेकांच्या, भारताच्या काय आहे, थोडेफार जवळ आहे. पुढे बघा, थोडे काय बॉर्डरच क्रॉस डायरेक्ट. पुढे बघा, जर 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल, काय म्हटलंय, दर 6 वाजता. बघा आता आपल्या घड्याळामध्ये 6 जे आहे बाळा,
नीट लक्ष द्या. 6, 12, 3 आणि इथे 9. आता 6 जे आहे ते आपले असे दिसतात, बरोबर आहे ना. छोटा काटा इथे असतो, मोठा काटा वरती असतो. काय म्हटलंय की जर 6 वाजता तास काटा, असं तास काटा अपोजिट करायचंय. ऍक्च्युली हे जे 6 वाजतात हे 180 डिग्री तयार करतात. आता फक्त हे काटे असे फिरवायचे. छोटा वरती जाणार, छोटा काय होणार वरती जाणार, म्हणजे तास काटा वरती जाणार. तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा काय दाखवेल, त्याच्या अपोजिट काय असेल, दक्षिण दिशा. व्हेरी सिंपल, जास्त डोकं लावायची गरज बिलकुल नव्हती. पुढे बघा, इथं 4 आहे. बघा इथं काय 2चा वर्ग, इथं 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग, 49. आलं, संपला विषय. बाकीच तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही इझिली करू शकता. तर समज में आ गया मेरे दोस्त. अरे कळतंय का? बघा ना, यामध्ये बघा 3-3चा गॅप आहे का, परत 3-3, 6, बाकी बघा 3-3, 6, 3-3, 9, 3 12, 3 15. बघून घ्या उत्तर काय असेल. एकदम सोपं, 3-3चा गॅप आहे, सांगायची गरज नाही. तेच पॅटर्न येत आहे यार, तेच पॅटर्न. अच्छा, हे आपण बघूया काय असू शकतं, सांगा बरं. लावा थोडं डोकं लावा. काय बघा, 5 आणि 30. बघा 30 मधून 30 वजा 5 आलं 25. पुढे बघा 12 वजा 3 9. आता बस, हे 36 6 आहे ना, 36 मध्ये 6 ऍड करत काय ना रे, 42 येत आय थिंक. बघून घ्या कन्फर्म. पुढे बघा, जर घड्याळात 4 वाजून 30 मिनिटे झाली आहेत. आय डोंट नो तुम्हाला क्लिअर दिसतंय की नाही, पण वाचतोय मी कारण की इथं तुम्हाला ब्लर दिसतंय. जर घड्याळात 4 वाजून 30 मिनिटे झालेली आहे म्हणजे 4:30. अशा प्रत्येकाच्या घड्याळामध्ये 4:30 जे आहे ते बाळा असेच वाजतात. 3, 4, 5 आणि 6. प्रत्येकाच्या घड्याळामध्ये 4:30 जे आहे ते असेच वाजतात, बरोबर आहे ना. 4:30 ते असेच वाजतात. पुढे काय म्हटलंय, त्यावेळी मिनिट काटा व तास काटा यांनी अदला बदल केली. अच्छा, मिनिट काटा आणि तास काटा म्हणजेच काय रे, हा कुठला काटा आहे, तास काटा आहे, आणि हा कुठला काटा आहे, मिनिट काटा. यांनी अदला बदल केली तर ऑब्व्हियसली 6:20 होतील. काय होणार, 6:20. बघितलं लगेच कळतं, पहिलं ऑप्शन आहे. पुढे बघा, अरे हे सांगायची आता बिलकुल गरज नाही, तुम्हाला माहिती हे येऊन जाईल तुम्हाला. मात्र क्लॉकचं सांगावं लागेल. 3 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल, प्रत्येकाच्या घड्याळामध्ये 3 असेच वाजतात, बरोबर आहे. आणि हा 90 डिग्री तयार करतो, बरोबर आहे. उत्तर काय किती रे, 90 डिग्री. संपला विषय. फास्ट मध्ये उत्तर आपण काढलेले, एकदम फास्ट मध्ये. कळलं इथपर्यंत? आओ मेरे दोस्त. बघा यार, आता काय सांगावं तुम्हाला. बघा काय म्हटलं, बघा इथे 6 आहे, इथे 6 आहे, इथे 6 आहे, इथे 9 आहे, इथे 5 आहे, इथे 4 आहे. 6 त्रिक 18, त्यानंतर 9 9 18, म्हणजे टोटल यांची ऍडिशन होते 18. टोटल ऍडिशन 18 व्हायला पाहिजे. अच्छा, 9 9 18 आहे, 2 20. अच्छा, 7 आणि 7 14. 14 प्लस 6 ऑप्शन बी म्हणजे येत आहे. इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार, 6 येणार. उत्तर तेच. पुढे बघा किती फास्ट उत्तर निघालेलं आहे. पुढे बघा, खालीलपैकी विजोड पदोड काय पण सांगायची आय थिंक गरज नाही, पण तरी सांगून देतो, असं नको व्हायला की सांगितलं नाही मास्तरने. पुढे बघा, GH. बघा इथं काय केलेलं आहे, इथे बघा G, त्यानंतर जो GH स्किप केला आहे, HI, J स्किप केला, K घेतलेला आहे. पुढे बघा, B, C स्किप आहे, D, E स्किप आहे, F घेतलेला आहे, B D F म्हणजे एक अक्षर स्किप केलेलं आहे. पुढे बघा, L, M स्किप, N घेतलाय, O स्किप, P घेतलेला आहे. कळलं, एक स्किप. पण मात्र बघा PQ R नंतर S स्किप झाला पाहिजे होता, T पाहिजे होता, म्हणून हे चुकलं. म्हणजे RSU हे ऑप्शन आहे. पुढे बघा काय म्हटलंय, बघा शांतनूची आई सीमाच्या आईची काय लागते, बहीण लागते. शांतनूची आई, शांतनू आपला शांतनू, लक्षात ठेवा आपला हा कोण आहे, शांतनू. शांतनूची आई हा आपला शांतनू, आणि शांतनूची ही आई, शांतनूची आई ही सीमाच्या आईची बहीण लागते. म्हणजे ही सीमा हा आपला शांतनू, आणि ही सीमा. आणि बघा, शांतनूची आई ही सीमाच्या आईची काय लागते, बहीण लागते. जेव्हा बहीण लागते आपण काही दाखवत नाही मध्ये, काय लागते, हे बहीण लागते. तर सीमाच्या आईचा भाऊ, सीमाच्या आईचा म्हणजे इथला भाऊ, सीमाच्या आईचा भाऊ शांतनूचा कोण, मामा लागेल. किती सोपा प्रश्न आहे. पुढे बघा, महाभारत या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही, कुठला तयार होत नाही, महान. कारण की बघा याच्यामध्ये हा र आहे, हा त आहे, भारत आहे,
पण न कुठे रे बाळा, न दिसते का नाही म्हणून काय रे महान होऊ शकत नाही. आता हे बघा, मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून काय आहे 13 आहे. दोन्ही टोकां अशा 13 असतील, दोन्ही टोकांकडून काय 13 आहे. बस आता टोटल विचारलं का तर रांगेत टोटल मुले किती आहे, बस एक फक्त या वजा करा आणि किती येते 25 येते. उत्तर आलं किती 25. हे पूर्णचे पूर्ण मी क्लिअर केलेलं आहे तुमचं. चला माय फ्रेंड, चलो अरे झाले, हे प्रश्न घेतलेले ना आपण, तेच प्रश्न आले झाले सगळे. अरे बापरे, आपण सगळे प्रश्न सॉल्व्ह केले, म्हणजे नाशिक आणि जळगाव सॉल्व्ह करून घेतलेले मात्र. चलो बॉस, तर आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल आणि तुम्ही नीट सॉल्व्ह करा प्रश्न. अजून काही डाऊट असेल तुम्ही मला बिंदास विचारू शकता. माझा नंबर तुमच्याकडे असेल, नसेल तर कमेंट करा, नंबर देऊन टाकेल मी तुम्हाला. प्रॅक्टिस करा, कुठलाही टेन्शन घेऊ नका, अतिशय बेस्ट वेने प्रॅक्टिस करा, पुढे जा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.